सरदार तुम्हारा है, लश्कर तुम्हारा है, सरदार तुम्हारा है। आप झूठ को सच लिख दो, अखबार तुम्हारा है। इस दौर के फरियादी जाए तो कहां जाए, क्योंकि कानून तुम्हारा है, दरबार तुम्हारा है। सूरज की तपन से आपको तकलीफ होती है, मोम के पुतले सा किरदार तुम्हारा है। इतके दिवस ठीक होतं, पण या देशात नेमकं काय चाललो आहे ह्यासाठी पूर्ण मध्यम वर्ग आणि पूर्ण या देशातला नागरिक आज संतप्त आहे। गेल्या काही वर्षामध्ये 115 वेळेस पेपर फुटले, शिक्षणाचा बोजवारा उडाला। ज्या दिवशी पेपर नीटचा पेपर फुटला त्या दिवशी नैतिक जबाबदारी स्वीकारून ह्या धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायला हवा होता, पण या देशाचं दुर्दैव तिकडं वर नरेंद्र, इकडं देवेंद्र, आता धर्मेंद्र वाट लावून टाकली आहे देशाची। हे कसला माज आहे, हे कसली नीतिमत्ता आहे तुमची। हे आता भोसले सरांनी सांगितलं, ज्या माणसाला रायमन मॅग्सेसे पुरस्कार भेटला, ज्या माणसानं लडाखचं चित्र बदलून टाकलं, त्याला तुम्ही देशद्रोही ठरवता, चीनचा हस्तक ठरवता। कोणत्या नीच पातळीला जात आहात तुम्ही? आणि एका गोष्टीचं समाधान आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून आम्हीच डिप्रेशनमध्ये जायची वेळ आली होती, पण या देशातला जनरेशन झेड जागा होता। आणि जनरेशन झेड जेव्हा जागा होत आहे तेव्हा ते नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका बघितल्यावर लक्षात येईल। लई भ्रमात राहू नका, व्हर्च्युअल जगात आहात तुम्ही। तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, निवडणूक जिंकायचं तंत्र आमच्याकडे, आम्ही काही करू शकतो, पण हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो, ते तुमच्या बापाला सुद्धा ऐकणार नाहीत। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहोत। जर थोडी बी नैतिकता असेल तर त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, अन्यथा तुमच्या अख्ख्या सरकारचा राजीनामा घ्यावा लागेल। आणि हे जनरेशन झेड मध्ये ताकद आहे। 5 वर्षासाठी दिले, लई नाही, किरायदार आहो, नाचून नाचून 2च वर्ष नाचणार आहो। त्यामुळे शिक्षण हा आमच्या लेकरांचा अधिकार आहे। ह्या देशाच्या युवकावर ज्या प्रकारे लाठी हल्ला झाला, त्यात आज एका ताईचा मृत्यू झालाय। हे ह्या लोकशाहीसाठी, मानवतेसाठी, समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेसाठी हा एक डाग आहे। आणि ह्या इथून सर्व बहुजनांच्या पोरांना आणखीन एक आहे, वाघमारे सर, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का होत नाही, तर धर्मेंद्र प्रधान आहेत RSSचे, आणि वरून RSSचा दबावाचा राजीनामा घ्यायचा नाही, त्याचा बाप बी घेणार नाही। पण या RSSला तोंड द्यायसाठी, ह्या जातीवादी लोकांना तोंड द्यायसाठी, ह्या शिक्षण विरोधी लोकांना तोंड द्यायसाठी या जनरेशन झेड आणि बहुजनांच्या पोरांना एक होण्याची गरज आहे। या प्रसंगी एवढंच हे करतो आणि कळकळीचं आवाहन करतो, लवकरात लवकर त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये सकारात्मक आणि ठोस सुधारणा व्हाव्यात। विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही। एवढंच सांगतो, थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवदान, जय भीम।